तर चला आज आपण ॲनिमल किंगडमचा सेकंड पार्ट बघणार आहोत. तर लेट्स गो. आपण गेल्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की बेसिस ऑफ क्लासिफिकेशनमध्ये आपण काय काय बघणार आहोत. जसं की लेवल ऑफ ऑर्गनायझेशन, सिमेट्री, जर्मलेअर, सिलोम, सिगमेंटेशन, डायजेशन, सर्क्युलेटरी सिस्टम, फर्टिलायझेशन, हार्ट, एक्सक्लुझिव्ह मराईन कोण आहेत, डेव्हलपमेंट कशामध्ये काय काय येते, मोनोइसियस, डायोइसियस, बायोसेक्शुअल, युनिसेक्शुअल, कनेक्टिंग लिंक कशा कोणत्या फायलममध्ये आहेत ते आपण आता बघणार आहोत एकदम सोप्या पद्धतीमध्ये. आता आहे बेसिस ऑफ क्लासिफिकेशन. तर त्याच्यामध्ये येतं पहिला लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. तर या लेवल ऑफ ऑर्गनायझेशनमध्ये जर बघितलं सेल्युलर लेवलमध्ये पोरिफेरा हा एक या फायलमचे एक्झाम्पल येते. टिश्यूजमध्ये सिलेंट्रेटा, टिनोफोरा, ऑर्गनमध्ये प्लॅटीहेल्मेंथिस, ऑर्गन सिस्टममध्ये अस्केहेल्मेंथिस टू कॉर्डेटा. तर तुम्हाला अगोदरच सांगितलं की हे पोरिफेरा टू कॉर्डेटा हे लाईन बाय लाईन एकामागे एक बरोबर पाठ केलं तरच हा सगळा जो चॅप्टर आहे मक्खनसारखा लक्षात राहणार आहे. फक्त हे फायलम पाठ असायला पाहिजे. तर दुसरं आहे लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. आता आपण बघितलं तर दुसरं आहे सिमेट्री. तर सिमेट्रीमध्ये असिमेट्रिकल पोरिफेरा, रेडियलमध्ये सिलेंट्रेटा, टिनोफोरा, अडल्ट इकॉनोडर्मेटा, बायलॅटरल सिमेट्रीमध्ये प्लॅटीहेल्मेंथिस टू कॉर्डेटा, एक्सेप्ट अडल्ट इकॉनोडर्मेटा. याच्यामध्ये एक्सेप्ट अडल्ट इकॉनोडर्मेटा. तर याच्यामध्ये अडल्ट इकॉनोडर्मेटा न असता लार्वा असतो प्रेझेंट. तर जर्म्स लेअर बघणार आहोत. तर जर्मिनल लेअरमध्ये आपण जर बघितलं तर दोन टाईप आहेत, डिप्लोब्लास्टिक आणि ट्रिप्लोब्लास्टिक. तर डिप्लोब्लास्टिक म्हणजे काय, याच्यामध्ये एक्टोडर्म आणि एंडोडर्म हे दोनच लेअर प्रेझेंट असतात आणि मध्ये मिझोग्लिया प्रेझेंट असतो. मिझोडर्म हा अब्सेंट असतो म्हणून याला डिप्लोब्लास्टिक असे म्हणतो. याच्यात दोन एक्झाम्पल आहेत, सिलेंट्रेटा आणि टिनोफोरा. आणि ट्रिप्लोब्लास्टिकमध्ये 3 लेअर प्रेझेंट असतात, एक्टोडर्म, मिझोडर्म आणि एंडोडर्म हे तिन्ही लेअर प्रेझेंट असतात म्हणून त्याला आपण ट्रिप्लोब्लास्टिक असे म्हणतो. त्याचे एक्झाम्पल आहेत प्लॅटीहेल्मेंथिस टू कॉर्डेटा. आता आपण सिगमेंटेशन बनवूया. सिगमेंटेशन म्हणजे मेटामेरिझम जे सिरियल रेपिटेशनमध्ये असतात. त्याचे एक्झाम्पल ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा आणि कॉर्डेटा हे 3 आहेत. खूप इम्पॉर्टंट आहे, एक्झाममध्ये येते म्हणजे येतेच हे. आता दुसरं आपण बघणार आहोत सिलोम. तर सिलोम म्हणजे काय होतं ते बघणार आहोत. बॉडी कॅव्हिटी विच इज लाईन्ड बाय अ मिझोडर्म. जे बॉडी कॅव्हिटी मिझोडर्मला लाईन बाय करते त्याला आपण सिलोम असे म्हणतो. तर याच्यामध्ये 3 टाईपचे सिलोम आहेत, असिलोमेट, सुडोसिलोमेट आणि सिलोमेट. तर असिलोमेटमधले एक्झाम्पल आहेत पोरिफेरा, सिलेंट्रेटा, टिनोफोरा आणि प्लॅटीहेल्मेंथिस. आणि जे सिडोसिलोमेट आहे त्याचे एक्झाम्पल आहे अस्केहेल्मेंथिस. आणि सिलोमेटचे एक्झाम्पल आहे ॲनिलिडा टू कॉर्डेटा. तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहे की पोरिफेरा टू कॉर्डेटा हे पाठ करणं खूप गरजेचं आहे. याच्याशिवाय चॅप्टर हा होऊ शकणार नाही. याच्यामध्ये जास्तीत जास्त रट्टा बेस आहे. रट्टा मारला तरच हा चॅप्टर सगळ्यात चांगला येणार आहे. आणि अंडरस्टँडिंग. तर आपण डायजेशन बघणार आहोत. सेकंड म्हणजे डायजेशन हे डीच्या समोर काय आलेलं आहे, आय आलेलं आहे. तर आय स्टार्टिंगला तर आयपासून स्टार्ट होणार इंट्रासेल्युलर. आणि दुसरं आहे फर्टिलायझेशन, हे एफच्या नंतर ई येत आहे, मग स्टार्टिंगपासून एक्सटर्नल. तर तुम्हाला पाठ करायला खूप सोपं जाईल म्हणून ही ट्रिक सांगितली. तर डायजेशन आहे स्टार्टिंगपासून आहे इंट्रासेल्युलर. तर इंट्रासेल्युलर कशामध्ये आहे, पोरिफेरामध्ये. आणि बोथ इंट्रा प्लस एक्स्ट्रासेल्युलर हे दोन्ही बोथ हे प्रेझेंट आहे डायजेशन. ते कशामध्ये तर ते आहे सिलेंट्रेटा, टिनोफोरा आणि प्लॅटीहेल्मेंथिस. आणि एक्स्ट्रासेल्युलर त्याचं एक्झाम्पल आहे अस्केहेल्मेंथिस टू कॉर्डेटा. याच्यामध्ये एक ट्रिक सांगणार आहे तुम्हाला की एक्स्ट्रा आपण बाहेर जर जात नसेल घराच्या तर आपण कुणाला विचारून जाता, आस्क म्हणजे विचारणे. तर एक्स्ट्रा सेल्युलर हे अस्केहेल्मेंथिस टू कॉर्डेटापर्यंत येत असते. त्यानंतर आपण बघू एक्सक्लुझिव्ह मराईन. तर एक्सक्लुझिव्ह मराईन हे कोणकोणते आहेत, टिनोफोरा, इकॉनोडर्मेटा आणि हेमिकॉर्डेटा. तर सर्क्युलेटरी सिस्टममध्ये 2 टाईप आहेत ते आपल्याला माहीतच आहे. एक आहे ओपन सर्क्युलेटरी सिस्टम, एक आहे क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम. तर ओपन सर्क्युलेटरी सिस्टममध्ये येतात आर्थ्रोपोडा, मलस्का, इकॉनोडर्मेटा आणि हेमिकॉर्डेटा. आणि क्लोज सर्क्युलेटरी सिस्टममध्ये येतात वर्टिब्रेट्स आणि ॲनिलिडा. आणि फर्स्ट जर आपल्याला बघितलं फर्स्ट क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम कशामध्ये आलं, ते आलेलं आहे ॲनिलिडामध्ये. तर त्यानंतर आपण बोलणार हार्ट हा 2 चंबार, 3 चंबार, 4 चंबार असा असतो. हे आपण बॉडी फ्लुइड अँड सर्क्युलेशन या चॅप्टरमध्ये आपण हे बघत असतो. तर 2 चंबारमध्ये एक्झाम्पल आहे फिशेस, 3 चंबारमध्ये आहे ॲम्फिबियन्स आणि रेप्टाइल्स, आणि 4 चंबारमधले एक्झाम्पल आहे बर्ड्स, मॅमल्स आणि क्रोकोडाईल्स हा 3 चंबारमध्ये येतो, पण एक्सेप्शन आहे त्यामुळे आपण त्याला 4 चंबारमध्ये टाकत असतो.
तर आता आपण फर्टिलायझेशन बनणार आहोत. तर फर्टिलायझेशन म्हणजे काय, स्पर्म आणि ओमचं फ्युजन होतं, त्याला आपण फर्टिलायझेशन असे म्हणतो. तर फर्टिलायझेशन आपण पुन्हा एकदा सांगतो की हे ई येत असते, म्हणून एक्सटर्नलपासून धरलं तर आपल्याला पाठ करायला खूप सोपं जाणार आहे, तर एकदम सॉलिड जाणार आहे. तर एक्सटर्नलमधले एक्झाम्पल आहे सिलेंट्रेटा, टिनोफोरा, इखनडर्मेटा, हेमिकॉर्डेटा, ऑस्टिक्टिस आणि ॲम्फिबिया. तर बोथ तर कशामध्ये आहे बोथ फर्टिलायझेशन, तर ॲनिलिडा आणि मोलस्का. पाठ करण्यासाठी एकदम सोपे ट्रिक आहे, याच्यामध्ये 2 यन आणि याच्यामध्ये 2 यल आलेले आहेत, म्हणून आपण त्याला बोथ म्हणतो. फर्टिलायझेशन बोथ कशामध्ये, तर ॲनिलिडा आणि मोलस्कामध्ये. आणि इंटरनल फर्टिलायझेशन कशामध्ये आहे, रेस्ट ऑफ ऑल. आता आपण नॉन कॉर्डेट्समध्ये रेस्ट ऑफ ऑल फायलम घेतले, बट आपण जर कॉर्डेट्समध्ये बघितले तर कॉन्डिक्टिस येतात, रेप्टाइल्स येतात, एओस येतात आणि मॅमल्स येतात. तर आपण फर्टिलायझेशनही बघितलं. तर आता आपलं राहिलं का, डेव्हलपमेंट. तर डेव्हलपमेंट आपण डायरेक्ट पण नसते, इनडायरेक्ट पण नसते. डायरेक्टमध्ये लार्वा हा अब्सेंट असतो आणि इनडायरेक्टमध्ये लार्वा हा प्रेझेंट असतो. तर डेव्हलपमेंटमध्ये जर नॉन कॉर्डेट्समध्ये जर बघितलं, पोरीफेरा, सिलेंट्रेटा, टिनोफोरा, प्लॅटिहेल्मिंथेस, अस्केहेल्मिंथेस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा, मोलस्का, इखनडर्मेटा आणि हेमिकॉर्डेटा. तर याच्यामध्ये जर आपण नॉन कॉर्डेट्समध्ये डेव्हलपमेंट जर बघितली तर याच्यामध्ये इनडायरेक्ट आणि हे ट्रिपल ए आहे, म्हणजे ॲनिलिडा, म्हणजे अस्केहेल्मिंथेस, ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडा. हे ट्रिपल एमध्ये इनडायरेक्ट पण प्रेझेंट असते आणि डायरेक्ट पण प्रेझेंट असते. ह्या 3मध्ये हे तुम्हाला सगळ्या सोपं. नॉन कॉर्डेट्समध्ये फक्त अस्केहेल्मिंथेस, ॲनिलिडा, आर्थ्रोपोडा हे ट्रिपल ए आहे. या ट्रिपल एमध्ये इनडायरेक्ट पण डेव्हलपमेंट असते आणि डायरेक्ट पण डेव्हलपमेंट असते. आता मोलस्का, इखनडर्मेटा, हेमिकॉर्डेटा हे बाकीचे सगळं आहेत नॉन कॉर्डेट्समध्ये, त्याच्यामध्ये इनडायरेक्ट डेव्हलपमेंट आहे. तर पण कॉर्डेट्स मध्ये जर बघितलं, युरोकॉर्डेटा, सेफेलोकॉर्डेटा, सायक्लोस्टोमेटा, कॉन्डिक्टिस, ऑस्टिक्टिस, ॲम्फिबिया, रेप्टाइल्स, बर्ड्स, मॅमल्स यामध्ये जर बघितली तर हे आहेच खालीलप्रमाणे दिसत आहे तुम्हाला की युरोकॉर्डेटामध्ये इनडायरेक्ट, सेफेलोकॉर्डेटामध्ये इनडायरेक्ट, सायक्लोस्टोमेटामध्ये डायरेक्ट, कॉन्डिक्टिसमध्ये डायरेक्ट, ऑस्टिक्टिसमध्ये डायरेक्ट, ॲनिलिडा एव्समध्ये इनडायरेक्ट, रेप्टाइल्स हे एव्स नाही आहे, ॲम्फिबियन्स आहे, हे आहे ॲम्फिबियन्समध्ये इनडायरेक्ट, रेप्टाइल्समध्ये डायरेक्ट, बर्ड्समध्ये डायरेक्ट, बर्ड्सला आपण एव्स म्हणत असतो, मॅमल्समध्येही डायरेक्ट. तर आता आपण लास्ट बघणार आहोत, हे 2 पॉईंट उरलेले आहेत फक्त, मोनोसिस ऑर डायोसिस का आहे, बायोसेक्सुअल आणि युनिसेक्सुअल का आहे. तर मोनोसिस आपण ऑरमध्ये म्हणत असतो, बायसेक्शुअल आणि मेल प्लस फिमेल हे जे गॅमेट आहे, सेक्सेस आर नॉट सेपरेट, हे फ्यूज झालेले असतात, हे सेक्सेस आर नॉट सेपरेट असतात. ते एक्झाम्पलमध्ये जर बघितलं, पोरीफेरा, सिलेंट्रेटा, टिनोफोरा आणि प्लॅटिहेल्मिंथेस, अर्थवर्म आणि लीच, हे फक्त 6 एक्झाम्पल आहे. ते मोनोसिस आणि बायसेक्शुअल हे एकच आहे, याच्यामध्ये आहेत. आणि बाकीचे रेस्ट ऑफ ऑल हे डायोसिस ऑर युनिसेक्शुअल याला म्हणतात. मेल प्लस फेम हे सेक्सेस आर सेपरेट असतात. रेस्ट ऑफ ऑल हे 6 सोडून याच्यामध्ये सगळे येणार, असं आहे, कॉर्डेट असो किंवा नॉन कॉर्डेट असो. आता कनेक्टिंग लिंक बघणार आहोत. तर कनेक्टिंग लिंकसाठी एकदम सॉलिड तुम्हाला एक हे निमोनिक्स आणलेलं आहे मी, ते तुम्ही बघा. अनपर, मोर, बार में जाने के लिए मना कर रहा है. अनपर में इस ॲनिलिडाला हे आर्थ्रोपोडा आहे. ह्या दोन्हीच्याही मध्ये कनेक्टिंग लिंक आहे पेरिपॅटस, एकदम सोपं. आणि 2 नंबरचं बघितलं तर मोर. तर मोरपासून हे काय आहे, हे आहे मोलस्का आणि हे काय आहे रेप्टाइल्स. तर हे काय मॅमल्स आणि हे काय रेप्टाइल्स, ह्या दोन्हीमध्ये कनेक्टिंग लिंक आहे तर आता आपण बघणार आहोत लास्ट पॉईंट, तर कनेक्टिंग लिंक. तर कनेक्टिंग लिंकमध्ये मी खूप सोपी पद्धत आणली तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी, ती म्हणजे अनपर, मोर, बार में जाने के लिए मना कर रहा है. हे 4च तुम्ही लक्षात घेतले तर कनेक्टिंग लिंक कोणकोणत्या फाईलमध्ये आहे हे तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने लक्षात राहील. तर अनपर मीन्स हे काय आहे ॲनिलिडा आणि हे काय आहे आर्थ्रोपोडा. ॲनिलिडा आणि आर्थ्रोपोडाच्या मध्ये कनेक्टिंग लिंक काय आहे, ती आहे पेरिपॅटस. आणि याच्यामध्ये जर बघितली आपण ह्या 2मध्ये मोर, MOR, मोरच्यामध्ये बघितलं तर हे काय आहे मॅमल्स आणि हे काय आहे रेप्टाइल्स. या दोन्हीच्या मध्ये ओ आला, हे काय आहे ऑर्निथोरॅन्कस. आणि 3 नंबरचा आहे बार. हे बार म्हणजे का बर्ड्स आणि हे काय रेप्टाइल्स. बर्ड्स आणि रेप्टाइल्सच्या मध्ये हे जे कनेक्टिंग लिंक आलेलं आहे ए, हे आर्चिओप्टेरिक्स. आणि 4 नंबरचा आहे मना कर आहे ना, तो यम फॉर काय आहे, तर यम फॉर आहे मोलस्का आणि हे काय आहे ॲनिलिडा.
तर ॲनलिडा लक्षात ठेवायचं, एच्या इकडं काय यन आलं ना, मग ॲनलिडा येतो. तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल आर्थ्रोपोडा, तर आर्थ्रोपोडा नाही, ॲनलिडा आहे. आणि या दोन्हीचे कनेक्टिव्ह लिंक काय आहे, न्यूओप्लायना. तर थँक्यू. तर 3rd नंबरच्या पार्टसाठी प्लीज फॉलो करा. थँक्यू.